युवा नेतृत्व आलवडी गावचं मॅच स्टार्ट होते. येस, थँक्यू सो मच. जाऊया मॅच कडे. सेकंड राऊंडची ही मॅच बी ग्रुप मधील पहिली पाहायला मिळते आणि पहिल्याच बॉलवरती बॅटची कडा, नशिबाचा सारा नाहीये. यष्टिरक्षक आहेत विनायक शिंदे. विकेटचं पतन, धक्का क्रमांक पहिल्या बॉलवरती गेले पावली माघारी परतील बॅटर जयेश सुर्वे यांच्या खेळीचा होतोय द एंड. करून त्याची ट्रॅक वरती दौलत शिंदे पहिल्याच P1च्या षटकामध्ये पहिल्याच बॉलवरती अगदी चेंडू जर आपण पाहिल्यानंतर पडल्यानंतर बाउन्स होता. फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅटची लिडिंग एज लागते. यष्टिरक्षक आहेत विनायक शिंदे. अप्रतिम झेल. यार विकेटचं पतन. मॅचला झाली सुरुवात. सावरे टीम मी मगाशी बाईटमध्ये देखील सांगितलं की या सीझनमध्ये सुरुवात खूप गोड केली होती, परंतु त्यानंतर वेळ बदलला, काळ बदलला आणि संघ प्रत्येक स्पर्धेमध्ये अपयशी ठरत होता. परंतु आज काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न केलाय. पश्चिम जावली क्रिकेट असोसिएशन कास पठार सातारा अंतर्गत शिवशक्ती क्रिकेट संघ आलवडी आयोजित श्री काळेश्वर देवी चषक 2025. फटका खेळलाय, सुरेख येतोय, गॅप सिलेक्शन, चेंडू जातोय दन 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 करीत सीमा पार. मिळतील त्या रामदास याच्या बॅट मधून 4 आलाय धमाका चौकार. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन मैदानामध्ये पाहायला मिळत आहेत. रामाच्या बॅट मधून चौकार आलाय. इरादे स्पष्ट केले, बॅट खोलले, बॅट बोलले. राम मैदानामध्ये दाखल झालेत. अभी तो चौवा आया भैया, छक्का ना अभी बाकी है. अंजाम आपने देखा है, मॅच अभी बाकी है. दौलतवरती आक्रमण केलंय. मागील मॅचचा हिरो सुरेश शिंदे, प्लेयर ऑफ द मॅच. येस, डायरेक्ट हिट नाहीये, खराब क्षेत्ररक्षण, थोडंसं खराब थ्रो केलाय. पहिला सामना टीम कोळगर जिंकले. मॅचचा हिरो सुरेश शिंदे, नाव मोठा आहे, त्याचा खेळ देखील मोठा आहे. कोरगलगावची आणबान आणि शान, पश्चिम जावली क्रिकेट असोसिएशनचा अभिमान सुरेश शिंदे. वेल प्लेड. हा देखील फटका स्ट्रेट खेळलाय. क्षेत्ररक्षक योगेश आहेत, वेगाने येत आहेत, धाव टाकतायत. चेंडू रोखू शकतील का? होय, रोखलाय. त्या दरम्यान 2 धावा जमा केले. स्कोर कार्ड आपण पाहिलं तर 6 या खेळावरती पोहोचेल. P1चं पहिले षटक 1 चौकार खर्च केला, त्यानंतर मात्र कुठेतरी कमबॅक केलाय. आयुष्यात सर्व हरलं तरी चालेल, परंतु स्वतःवरचा विश्वास कधीच कमी होऊ देऊ नका, कारण हाच विश्वास तुम्हाला शून्यातून विश्व निर्माण करण्याची प्रेरणा देतो. राईट ओव्हर द विकेट. हा देखील फटका सुरेख आलाय. गॅप सिलेक्शन आहे, परंतु फटका सीमा पार जात नाहीये. क्षेत्ररक्षक आहेत गणेश शिंदे, फील्ड करतील. त्या दरम्यान धाव येतात त्या 2. सावरी टीम आज चांगली बॅटिंग लाईन देखील आपण पाहिली आहे. दौलत शिंदे असतील, विनायक शिंदे असतील, चांगला बॅटिंग त्यांच्या माध्यमातून या पहिल्या मॅच मध्ये पाहायला मिळाली. तुम्हाला कमीत कमी 30-40 प्लस धावा ह्या जमा कराव्या लागतील. दुपार सत्र चालू झालंय, ऊन थोडंसं कमी होते, परंतु फटका बसलाय. मिस टायमिंग स्ट्रोक. क्षेत्ररक्षक आहे, पाहत बसेल, चेंडू निघून जातोय सीमा पार. शेरकी दहाड फोडला पहाड, चेंडू जातोय सीमा पार. मिळतील त्या 6. आलाय सडक पे कडक बेधडक षटकार. रामच्या बॅट मधून षटकार येतोय. राम यांच्या बॅटमधून 1 चौकार 1 षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. खूप चांगली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. अगदी सुसज्ज व्यासपीठ, 360 मैदान, 2 कॅमेऱ्यांसोबत स्पोर्ट्स लाईव्ह ही स्पर्धा देखील आपल्याला पाहायला मिळते. दुपार सत्रामध्ये आपल्यासोबत जोडलेला प्रेक्षक वर्ग आहे, त्यांचे या स्पर्धेमध्ये मनपूर्वक स्वागत. धावा झालेत 14. ओव्हर क्रमांक 2 वरती योगेश कांबळे ओव्हर क्रमांक 2 हाताळतील. अगदी पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर 1 विकेट प्राप्त केला पहिल्याच बॉलवरती, मात्र त्यानंतर 1 चौकार आणि 1 षटकार राम यांच्या बॅटमधून आलाय.
बॅट खोलले, बॅट बोलले, इरादे स्पष्ट केलेत. यावेळी स्ट्राईक एंडला असतील आनंद पवार. आनंद जर आपण पाहिलं तर खूप चांगली स्पर्धा त्यांच्या माध्यमातून खास आयोजन देखील पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर पश्चिम जावली क्रिकेट असोसिएशनचा आणि 22 गावचा एक बुलंद आवाज. आमचे मार्गदर्शक कोरगळगावची मैदानी मुलूक तोप, ॲज अ क्रिकेटर, ॲज अ समालोचक निवृत्ती शिंदे यांचं देखील शुभागमन झालं आहे. चला आपलं देखील या स्पर्धेमध्ये मनाच्या अंतकरणापासून हृदयाच्या स्पंदनापर्यंत मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. आवाज ऐकणार आहोत पुढील मॅचमध्ये. आवाज आहे मराठी भाषेवरती असलेली पकड, क्रिकेटवरचं प्रेम, क्रिकेटबरोबर समालोचक देखील करतात. शांत आणि संयमी व्यक्तिमत्व, एक लेजंड क्रिकेटर म्हणायला हरकत नाही आहे. वय झाले तरी अजून खेळण्याची आवड गेली नाही आहे. क्रिकेटवरती अतोनात प्रेम आहे. असे आपलं सर्वांचं लाडकं आणि प्रेमळ असं व्यक्तिमत्व निवृत्ती शिंदे सर हे देखील उपस्थित झालेत. 40+ आहेत ते देखील सांगतायत. अजून वय झालंय परंतु खेळाची आवड गेली नाही. क्रिकेट हा रक्तात असावं लागतं. क्रिकेट रक्तात आहे. येस, नक्कीच या मॅच इनिंगमध्ये त्यांचाही आपण आवाज ऐकणार आहोत. चला जाऊया मॅचकडे. स्कोर कार्ड आपण पाहिलं तर 18 धावा झालेत. योगेश 2 बॉलमध्ये 4 धावा खर्च केलेत. ओहो, मोठा फटका आलाय. अप्रतिम सुरेख फटका आलाय आनंद पवार यांच्या बॅटमधून. आडव्या तिडव्या बाबळीचा हिरवा हिरवा पाला. बडा बडा षटकार मारेगा लेकिन झोकेगा नाही साला. नयन सरांची सकाळपासून इच्छा होती एखादा षटकार येऊ द्या आणि मला आडव्या तिडव्या बाबळीचा हा डायलॉग बोलायचा होता, परंतु आमच्या नशिबात आहे ते आम्ही बोलून टाकलं. आनंद पवार अफलातून बॅटिंग यार. आनंद पवारची बॅट ज्या दिवशी बोलते त्या दिवशी आलवडी संघ नक्कीच पारितोषिकामध्ये असतो. चांगली बॅटिंग करताय. स्कोर कार्ड 7 धावेने सरसावलं जाईल. धावा झाले 24-24. दुपारचं सत्र चालू झालंय. सेकंड राऊंडची बी ग्रुपमधील पहिली मॅच मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. यानंतरचा पुढील सामना असेल मुनावळे विपक्ष कोळगर. प्रेक्षणीय सामना हा असेल, कारण मॅच कोणती असू या दोन संघ ज्यावेळेस आमने सामने येतात एक चुरशीची लढत असते. मग ग्रामीण क्रिकेट असू द्या किंवा मुंबईसारख्या शहरामध्ये क्रिकेट असू द्या, मुनावळे आणि कोरगळ सामना आला की प्रेक्षकांची पाहण्याची उत्सुकता नक्कीच असते. कारण दोन्ही संघ 22 गाव विभागातील एक नामांकित संघ आहेत. दोन्ही संघांमध्ये चांगले बॅट्सर आहेत, चांगले बॉलर आहेत. मजा येते मॅचमध्ये. येस, मोठा फटका देखील आलाय. फटका बसलाय. 2 क्षेत्ररक्षक अगदी वेगाने चिंडवरती दाखवत आहेत. नो मॅन्स लँडमध्ये ट्रॅव्हल होतोय. त्या दरम्यान 2 धावा जमा होतील. आनंद पवार बॅट बोलते, बॅट खोलते, हात खोलण्याचा प्रयत्न करतायत, धावा जमा करण्याचा प्रयत्न करतायत. बघा, ज्यावेळेस आपली स्पर्धा असते संपूर्ण ग्रामस्थांचं लक्ष असतं. ज्यावेळेस आपल्या गावची टीम मैदानामध्ये खेळते, जिंकला तरी त्यांच्या हातून टाळ्या वाजतात. हो, हा देखील फटका सुरेख आलाय. लॉंग ऑफ रिझन निवडले क्षेत्ररक्षक आहेत गणेश शिंदे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न जोखीम पत्करले, परंतु तिसऱ्या पंचांकडे अपील केले. पंचांसाठी रिव्ह्यू सिस्टम आहे. तिसरे पंच आपले आहेत. आपण देखील या रनआउट आहे की नाही आम्ही पाहणार आहोत. जो निर्णय असेल तो आपल्यापर्यंत कळवला जाईल. बघा, नवी मुंबई सारख्या शहरामध्ये स्पर्धेंची ही एक वेगळी मेजवानी असते. अगदी टेनिस क्रिकेट विश्व खूप उंची गाठले. यूट्यूब लाईव्ह 2 कॅमेऱ्यांसोबत सुविधा आपल्याकडे आहे, तर त्या सुविधेचा फायदा झाला पाहिजे. खेळाडूंसाठी नसेल परंतु पंचांसाठी नक्कीच आहे. हा विकेट आहे की नाही पंच आम्हाला कळवतील. तिसरे पंच आमच्या सोबत आहेत. ते पडताळणी करतील. निर्णय काय असेल आमच्यापर्यंत कळवतील. आम्ही तुमच्यापर्यंत कळवू, कारण महत्त्वपूर्ण निर्णय असेल. राम याच्या बॅटमधून धावा येत आहेत. अगदी बॉल आणि स्टंप अगदी जवळ नक्कीच आलेत. पंचांचा सिग्नल काय असेल पंच आमच्यापर्यंत निर्णय कळवतील.
तिसरे पंच आमचे आहेत. अगदी डिसिजन जर आपण पाहिलं तर कट्टोकट आहे, ते पाहतील आणि त्यानंतर डिसिजन देतील. पंचांचा ग्रीन सिग्नल येतोय. बॅटर नॉट आउट. फलंदाज सेफ आहेत. योगेश आहेत. योगेशवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न केला. धावा जर आपण पाहिलं तर 29 धावा, 29 लॉस ऑफ 1, म्हणजे अजूनही मॅच खूप मोठी आहे. 6 येतोय. वाईट कॉल. वाईट धावेने एक सिंगल धाव जोडली जाईल. यजमान आणि मेहमान बघा, क्रिकेट विषयी आणि आयोजकांविषयी आपण चर्चा करत होतो. ज्यावेळेस आपली स्पर्धा असते आवर्जून सर्वांचं लक्ष आपल्या मॅचकडे असतं. अगदी हा क्रिकेटचा खेळ असा आहे, जेवढे खेळाडू मैदानामध्ये खेळत आहेत त्यांच्यासाठीच क्रिकेट नसतं, तर तुमच्या संपूर्ण गावासाठी क्रिकेट असतं. क्रिकेटचं पाठीमागे जर आपण विचार केला तर तुम्ही जिंकला तरी तुमच्या आनंदामध्ये तुमचे ग्रामस्थ आणि क्रिकेटप्रेमी सर्व सहभागी असतात. परंतु ज्यावेळेस तुमचा पराजय होतो त्या पराजयामध्ये देखील तुमचे ग्रामस्थ आणि तुमचे क्रिकेटप्रेमी त्या तुमच्या पराजयामध्ये देखील तुमची साथ देत असतात. म्हणजे क्रिकेट फक्त वैयक्तिक नाही आहे, हा गावचा विषय बनला आहे. हे फटका आपण खेळतोय. ऑन साईडला निलेश शिंदे आहेत. एक सिंगल धाव मिळते. ओव्हर क्रमांक 2चा खेळ होतोय समाप्त आणि 2 षटकांच्या अखेरीस धाव फलक टीम अलवडीचे पोहोचले ते 31 जर आपण रन रेट जर आपण पाहिला तर खूप चांगल्या प्रकारे पाहायला मिळतोय. ओव्हर क्रमांक 3 महत्वपूर्ण षटक असेल. हे षटक कोणाच्या खांद्यावरती जबाबदारी देतील, कारण धावा येत आहेत. ही जोडी आक्रमक होते. ही जोडी रोखायची आहे, ही जोडी तोडायची आहे. ही जोडी तोडायची तुम्हाला असेल तर काहीतरी वेगळं करावं लागेल, कारण ह्या जोडीने आक्रमण भूमिका निभावल्या, मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न करतात. यार मॅच बनते. अगदी आयुष्यात क्रिकेटचा खेळ कधी सोपा घेऊ नका, कारण क्रिकेटच्या खेळामध्ये कोणतीही गोष्ट सोपी नसते. स्वप्न पाहणे सोडू नका, विश्वास ठेवणे सोडू नका, हार कधीही मानू नका आणि शिकत राहणे कधीच सोडू नका. क्रिकेटमध्ये अनुभव खूप महत्त्वाचा आहे. तुमचा खेळ चांगला होतो, त्याचबरोबर अनुभव जेवढा येईल तेवढा घेण्याचा मात्र नक्कीच प्रयत्न करा. निलेश शिंदे ॲज अ कॅप्टन मैदानामध्ये दाखल झालेत. ओव्हर क्रमांक 3 आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. पंचांकडे क्राऊड अपील केले. बॅटची कडा यष्टरक्षकाने टिपलाय झेल आणि अनंत पवार याचा संपलाय खेळ. बॅटर येईल बॅक टू द डगआउट. खूप चांगली बॅटिंग आनंद देखील करत होते. षटकार चौकार त्यांच्या बॅटमधूनही आलेत. नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल झालाय ओमकार. चला प्लीज स्पीडअप घ्या. आणि नेक्स्ट मॅच मुनावळे टीमचे कॅप्टन आणि कोळगर टीमचे कॅप्टन आपण रिपोर्टिंग द्या. या मॅच इनिंगमध्ये आपला टॉस केला जाईल. कोळगर टीम आणि मुनावळे. युवा बॅटर ओमकार. ब्लॉकोचा चेंडू ऑन साईडला खेळलाय. 2 क्षेत्ररक्षक नाहीयेत. गॅप सिलेक्शन आहे वेगाने. डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन सीमा पार मिळतील त्या 4. यश टाळ्यांच्या कडकडामध्ये स्वागत देखील केले जाते. बघा हे ग्रामस्थांचं पाठबळ असतं, एक पाठीवरचा थाप असते, त्यांचा आशीर्वाद असतो आणि त्यासाठीच आपण मैदानामध्ये खेळत असतो. धावफलक जर आपण पाहिलं तर धावा झालेत 35 धावा, म्हणजे अजूनही मॅच मध्ये धावा येणं थांबलं नाहीये. यस सुरेख एक्सलेंट डिलिव्हरी. डॉट बॉल आलाय. मुनावळे टीम आणि कोळगर टीम आपण रिपोर्टिंग द्या. कॅप्टन प्लीज. आपण टॉस करणार आहोत. निलेश शिंदे. येस हा फटका फसतोय का नाहीये. गॅप सिलेक्शन हा देखील आहे. क्षेत्ररक्षक नाहीयेत, परंतु 2 धावा रोखू शकणार नाहीयेत. 2 धावा नक्कीच जमा केलेत. डीपेक्षा कव्हर रिझर्व मध्ये आपल्याला क्षेत्ररक्षक पाहायला मिळत आहेत. 2 धावा जमा केलेत. 2 धावेने धाव फलक सरसावलं जात आहे, परंतु अजूनही 2 बॉल या षटकामध्ये शिल्लक आहेत. एखादा षटकार एखादा चौकार तुम्हाला या मॅच मध्ये टर्निंग पॉइंट ठरेल, सन्मानजनक स्कोर पर्यंत जमा करू शकतो.
हा देखील खराब चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर. वाईट डिलिव्हरी येते. एक धाव जोडली जाईल. दोन चेंडू अद्यापही शिल्लक आहेत. दोन चेंडूवरती एखादा षटकार, चौकार, एखादा मोठा फटका. बॅटची कडा. येस, साऊंड आलाय का? होय, पंचांचं बोट आकाशीकडे. विकेटचं पतन. बॅटर ओमकार देखील माघारी परतील. तर आपण पाहिलं तर अगदी सावरी टीमने देखील आज कमबॅक करण्याचा प्रयत्न केलाय. चला प्लीज स्पीडअप घ्या. एक बॉल शिल्लक राहिलाय. कोळगर मुनावळे टीमचे कॅप्टन आपण रिपोर्टिंग द्या. आपण टॉस करणार आहोत. निलेश शिंदे निघालेत. फटका बसलाय. हा देखील चेंडू हवेमध्ये आहे. विनायक शिंदे चेंडू खाली. चुके होत नाही. हातामध्ये आहे चुंबक. बॉल पकडताच सुटला जात नाही. ओव्हर क्रमांक 3चा देखील खेळ होतोय समाप्त आणि 3 षटकांच्या अखेरीस धावा झालेत 38 आणि 39 धावींचं माफक आव्हान टीम सावरी संघासमोर मांडून ठेवले टीम आलवडी संघाने. जाऊया आपण टॉस का बॉस कक्षामध्ये. त्या ठिकाणी नयन निकम सर असतील. टॉस होणार आहे. एका बाजूला आहे कोळगर तर दुसऱ्या बाजूला आहे मुनावळे आणि यांच्या दरम्यान टॉस आपण करणार आहोत. थँक्यू सो मच. कोळघर आणि मुनावळे दोन्ही संघाच्या करणार टॉस का बॉस मध्ये यायचंय. कोळघर आणि मुनावळे. प्रकाश पवार यांच्याकडून हा टॉस स्प्रिंग केला जाईल. प्रकाश पवार. कोळघर वर्सेस मुनावळे. हाय व्होल्टेज सामना. ते आले होते जस्ट बसले त्यांना लगेच तुम्ही टॉस करायला उठवलं. ते पण हसले. चला बाबा टॉस करून एकदाचा बसतो मी. क्या बात आहे. चला दादा धन्यवाद तुम्ही आलात. या कार्यक्रमाची शोभा वाढवलीत. टॉस कोण म्हणा ते दाखवू नका. असेल लपो आणि वरती फेका. कोळघर टॉस कॉल करेल. टाका. कोळघर टॉस जिंकलेला आहे. काय सांगाल? इशारा आहे तिकडे बघताय तुम्ही तुमच्या टीमकडे आणि इशारा करताय. काय असेल? काय इशारा? गोलंदाजी. गोलंदाजी काय सांगाल? समोर आहे मुनावळे टीम. चांगले आहेत. चांगले बॅटर आहेत त्यांच्याकडे सुद्धा. काय गोलंदाजी काय टार्गेटपर्यंत थांबवाल त्यांना? कारण 3 षटकाचे सामने आहेत. खूप कमी षटकं आहेत परंतु धावसंख्या चांगली उभारतात प्रत्येक संघ. किती धावसंख्येपर्यंत त्यांना थांबवाल? मागच्या मॅचमध्येच आमचा नवोदित म्हणजे जसा ज्येष्ठ खेळाडू आहे पण आज त्याने उत्कृष्ट अशी गोलंदाजी केली. संजय आणि सुरेश शिवोर आहे, निवृत्ती सर आहेत. कमीत कमी धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. ओके धन्यवाद. मुनावळे काय सांगाल तुम्ही? त्यांनी नावं सांगितली. निवृत्ती आहे, संजय आहे. तुमचं काय टार्गेट असेल? 3 षटकं आहेत. किती धावांचा डोंगर त्यांच्यासमोर उभा कराल तुम्ही? आम्ही 35 ते 40 धावा. कोणावरती जास्त मदार असेल तुमची फलंदाजी म्हणून? कोणाकडे बघताय? महेंद्र भोसले आहे, अवधूत भोसले. महेंद्र भोसले, अवधूत. कोळगरवाले सांगतात तुम्हाला अवधूत पण नाव घ्या. क्या बात आहे. असं पाहिजे. एकमेकांना सपोर्ट करा. दोन्ही संघांना शुभेच्छा असतील. पुन्हा एकदा जातोय आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये आहेत आपले निवृत्ती शिंदे सर. हॅलो. धन्यवाद नयन सर. आताच आपण टॉस का बॉसमध्ये ज्यांचा आवाज ऐकलात त्याचबरोबर आपण पाहतोय पश्चिम जावली क्रिकेट असोसिएशन कासपठार सातारा आयोजित श्री काळेश्वरी देवी चषक 2025चा हा थरार आपण पाहतोय आणि अंतिम टप्प्यामध्ये स्पर्धा येऊन पोहोचली आहे. नमस्कार, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. शर्षीच्या हाती धरतीची गती. ज्ञानेश्वरांनी चालवल्या निर्जीव भिंती. शर्षीच्या हाती धरतीची गती. ज्ञानेश्वरांनी चालवल्या निर्जीव भिंती. अर्जुनाच्या रथावर श्रीकृष्ण सारथी. होऊन गेले रती महारथी. धन्य ती भारतीय संस्कृती आणि प्रथम पूजूया महागणपती. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करून भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून सर्व संत महात्मांच्या चरणी नतमस्तक होऊन मी निवृत्ती शिंदे आपलं सर्व क्रीडा रसिकांचं क्रीडा प्रेमींचं या स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या सर्व संघांचं आणि व्यासपीठावरती असलेल्या सर्व मान्यवरांचं मनापासून सहर्ष स्वागत करतो आणि घेऊन जातो क्रीडा नगरीमध्ये जिथे आपण पाहतोय श्री काळेश्वरी देवी चषक 2025चा हा थरार. एका दिशेला सावरी टीम पाहायला मिळते तर दुसऱ्या दिशेला आपल्याला पाहायला मिळते यजमान विरुद्ध मेहमान ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. अर्थातच आपण पाहतोय आलवडी टीम एका दिशेला पाहते प्रथमतः फलंदाजी
करत असताना फलंदाजीच्या अगदी जोरावर धावसंख्या उभी केली आहे. 39 धावांचं टार्गेट सेट केलं आहे आणि त्या 39 धावांचं टार्गेट घेऊन मैदानाच्या आतमध्ये जोडी आपण पाहतोय. एका दिशेला विनायक शिंदे आणि दुसऱ्या दिशेला आपण जर पाहिलं त्यांच्या साथीला दौलत शिंदे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. स्ट्राईकला दौलत, नॉन स्ट्राईकला योगेश. त्यांच्या अगेन्स्ट गोलंदाजी पहिलं पॉवर प्लेचं षटक टाकत असताना आपला गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पाहायला मिळेल अलवडी संघाकडून. प्रथमतः निलेश पवार पहिलं पॉवर प्लेचं षटक आपण पाहतोय. पहिला चेंडू अप्रतिम एक्सिलेंट चेंडू, अगदी निर्धाव चेंडूची सांगता, अगदी गुडलँड स्पॉट वरती चेंडू या ठिकाणी टाकला आणि चेंडू मात्र निर्धाव आपण पाहतोय. विकेट किपर आनंद पवार यांच्या हातामध्ये आपण पाहतोय. अगदी अफलातून चांगला बॉल, पहिलाच बॉल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला आणि पहिल्या चेंडूवरती अगदी इरादे स्पष्ट केलेत गोलंदाजांनी. अचूक टप्पा, भेदक मारा, याच धारधार गोलंदाजी या ठिकाणी अलवडी टीमला टाकावी लागेल. कारण की आज पाहतोय इथे मात्र तोच टप्पा, तोच तरारा, अगदी परफेक्ट चेंडू टाकलाय आणि इथे मात्र गोलंदाजाच्या अगदी आपण पाहतोय चांगली चाणक्य बुद्धीने टाकलेली ही गोलंदाजी. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू, दौलत याला काही समजता नाहीये. आता मात्र कान मंत्र दिला जातोय आणि तिथे कान मंत्र कितीपर्यंत यशस्वी होईल इथे मात्र बघावं लागेल. जिथे आपण पाहतोय दोन्ही फलंदाजांमध्ये अगदी बातचीत व्हायला पाहायला मिळते, जरूर केली जाते आणि का करू नये. इथे मात्र फलंदाज विनायक शिंदे आपल्या फलंदाजा या ठिकाणी आपण जर पाहिलं तर मनोबल वाढवताना पाहायला मिळत आहे. 2 चेंडू लगातारचे डॉट या ठिकाणी आपण पाहतोय. जो जिंकेल तो या स्पर्धेमध्ये अगदी प्रथम आणि द्वितीय क्रमांकासाठी खेळताना पाहायला मिळेल. टप्प्याचा चेंडू, आता मात्र अपरकट चेंडू निघून चाललाय स्लिप मधून, अगदी 4 धाव्यांसाठी येईल का. इथे मात्र टन 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 चेंडू चाललाय. काळेश्वरी देवी चषक 2025 इथे मात्र सेमी फायनल मध्ये जर पाहिला तर चौकार दौलत शिंदे यांच्या बॅट मधून पाहायला मिळतोय. एका दिशेला शेर तर दुसऱ्या दिशेला सव्वा शेर पाहायला मिळतोय. एका दिशेला डॉट चेंडू 2 आले, त्याच्यानंतर मात्र मात्र चौकार पाहायला मिळाला. ही रणनीती आहे. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय एका दिशेला गोलंदाज भारी पडताना पाहायला मिळाले, त्यानंतर आता मात्र आक्रमण करत असताना दौलत शिंदे आपल्याला पाहायला मिळतोय. 3 चेंडू टाकून झालेत आणि 4 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. अप्रतिम गोलंदाजी, अप्रतिम फलंदाजी दोन्ही एंड करून आपल्याला पाहायला मिळते. इथे देखील चांगला गॅप आहे, मोठा नाही धावांचा तोटा येणार. इथे दौलतच्या बॅट मधून लगातार बार ब्रँडेड चौकार, दुसरा चौकार पाहायला मिळतोय. पहा, एका पहिल्या चेंडूवरती शांत ठेवलं, दुसऱ्या चेंडूवरती शांत ठेवलं, त्यानंतर मात्र कान मंत्र दिला आणि तो कान मंत्र मात्र आता योग्य रीतीचा वापर करत असताना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय या ठिकाणी दौलत यांना अगदी या ठिकाणी तो कॉन्फिडन्स मिळालाय आणि नक्कीच विनायक शिंदे यांनी जो कान मंत्र दिलाय तो यशस्वीरित्या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. आपल्या डोळ्यासमोर 2 चौकार, या स्पर्धेतील हॅट्रिक चौकार पाहायला मिळेल का. आता देखील चांगला फटका आहे, इथे स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये अडवलाय, परंतु इथे मात्र पहा रिस्क घेतली होती, परंतु इथे मात्र सुरक्षित मैदानाच्या आतमध्ये अगदी डोळ्यांची पापणी लावण्याच्या अधोगर अगदी या दोन्ही फलंदाजांमध्ये गुड रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते आणि 1 धाव मात्र धावफलकावरती आपल्याला जाताना पाहायला मिळेल. धावसंख्या जर पाहिली तर अगदी 9 या अंकावरती जाताना पाहायला मिळेल. या षटकातले अजूनही काही चेंडू शिल्लक असताना आता मात्र सावरी संघाचा हुकमी 1 म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं सकाळच्या सत्रामध्ये 1 बॉल 6ची गरज असताना याच खेळाडूने लक्ष केंद्रित केलं आणि 1 बॉल 6 असा षटकार मारला आणि विजयाला या ठिकाणी घेऊन आला. आता मात्र तो फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. फलंदाजी करत असताना निलेश पवार कशा पद्धतीची गोलंदाजी करणार, या गोलंदाजाकडे क्षमता आहे, कॅपॅसिटी आहे, ॲबिलिटी आहे. फलंदाजांना थांबवण्यासाठी तो आता मात्र या ठिकाणी नेक्स्ट चेंडू कशा पद्धतीचा टाकण्यामध्ये यशस्वी होतील हे देखील आपण पाहूयात. टप्प्याचा चेंडू गॅप आहे, तिथे मात्र क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठमोरा करतील, तोपर्यंत चेंडू अगदी गुदगुल्या करत निघून चाललाय सीमारेषेकडे. क्षेत्ररक्षण अप्रतिम शेवटच्या क्षणापर्यंत नजर हटवली नाहीये आणि बघता बघता तिथे धावा रोखल्या गेल्या आणि आता मात्र या ठिकाणी याच धावा पुढे नक्कीच अलवडी टीमला अगदी योग्यरित्या कामी पडताना पाहायला मिळतील. क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये आपण पाहतोय आतापर्यंत या षटकातले चेंडू टाकून झाले तब्बल षटक संपलंय. 1 षटकांचा 3 धावा. बाउंड्री आहे का तिकडची बघा जरा चेक करा. हा चेक केला जाईल. इथे मात्र आपण पाहतोय आमच्या सोबत या ठिकाणी टेक्निकल टीम आहे. स्पोर्टेकचे सर्व
या ठिकाणी आपण पाहतोय संदीपजी कोकरे, त्याचबरोबर 2 कॅमेऱ्याच्या साह्याने ही स्पर्धा लाईव्ह दाखवली जाते आणि खऱ्या अर्थानं रखरखत्या उन्हामध्ये पंचांच्या भूमिकेत देखील त्यांनी अगदी चांगलं काम केलं. हे आमचे पंच, ऑफिशियल पंच आपल्याला पाहायला मिळतील. नक्कीच इथे मात्र चौकार येतोय आणि 4 धावेने नक्कीच धाव फलकावरती धावा जाताना आपल्याला पाहायला मिळतील. शेवटच्या षटकामध्ये आपण पाहतोय प्रयत्न अगदी जरूर केला होता, क्षेत्ररक्षकाचं कौतुक केलं जाईल. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत बॉलपर्यंत धावत गेले होते, स्वतःला झोकून दिलं होतं, परंतु हरकत नाहीये. हा कॉन्फिडन्स तुम्हाला पुढील येणाऱ्या काळामध्ये नक्कीच आपल्याला आपल्या पाठीमागे नक्कीच पाहायला मिळेल. परंतु आता मात्र एक षटक संपले, एक षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते, ती मात्र आपण पाहतोय 13 या धावसंख्येवरती. षटक क्रमांक 2 चेतन आलाय, यॉर्कर चेंडू, भन्नाट यॉर्कर, अप्रतिम एक्सिलेंट डिलिव्हरी पाहायला मिळते. क्रिकेट मधलं ब्रह्मास्त्र वापरलं गेलाय, फलंदाजाला इथे जणू काय कोड्यामध्ये टाकलाय आणि स्वतःच्या फॉलोथ्रो मध्ये झेल होता, गॅदर करता आला नाहीये, परंतु काही क्षणापुरता आनंद मात्र अलवडीच्या टीमच्या खात्यामध्ये आपल्याला जाताना पाहायला मिळतोय. व्यासपीठाच्या शेजारी आपण पाहतोय अगदी मान्यवर उपस्थित आहेत, सामना पाहताय, टाळ्यांच्या गजरात आहे, त्यांचं कौतुक देखील केलं जात आहे. एखादा चौकार आल्यानंतर इथे मात्र थोडीशी शांतता देखील आपल्याला पाहायला मिळते. हा देखील पहा, क्रिकेट मधलं ब्रह्मास्त्र पुन्हा एकदा वापरलं गेलंय, परंतु तिथे मात्र क्षेत्ररक्षकाला बीट करून चेंडू मात्र निघून चाललाय. पाठीमागच्या दिशेला चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. वाईट प्लस 1 4 म्हणजे इथे 5 धावा आपल्याला पाहायला मिळतील. आता मात्र इथे धोक्याची घंटा पाहायला मिळते. बघता बघता धाव फलकावरती धावा 5 धावा वाढल्या जातील आणि ह्या धावा कुठेतरी अलवडी टीमला वाचवायच्या आहेत. बॉल अगदी चांगला होता, वेगाने टाकला चेंडू होता. काही काळ फलंदाज देखील अगदी गोपिनीसारखे बॅट फिरवत होते, परंतु बॉल आणि बॅटचा काही संपर्क लागला नाहीये. लेग स्टंपच्या बाहेर चेंडू आणि इथे मात्र वाईट निर्धाव चेंडू घोषित केलाय, पंच सांगतायत. आज ही स्पर्धा अगदी पाहतोय आपण 2 कॅमेऱ्याच्या साह्याने अगदी जगभरात दाखवली जाते. फटका चांगला आहे, तिथे मात्र आपण पाहतोय कव्हरच्या डोक्यावर चेंडू चाललाय, तिथे मात्र आपण पाहतोय फील्ड केलाय. तोपर्यंत दोन्ही फलंदाजांमध्ये 2 धावा मात्र आपण जर पाहिलं तर अगदी तत्परतेने काढताना आपल्याला पाहायला मिळतात आणि 2 धावा अगदी पुढे जाताना घेऊन जाताना आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या जर पाहिली तर धावसंख्या जाऊन पोहोचते, धाव फलकावरती पाहतोय 20 धावा. अप्रतिम अप्रतिम एक्सलेंट, ताबडतोब लाजवाब फटका आहे, परंतु काय क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाला बीट करून डोक्यावरून चेंडू निघून चालला. अगदी चौकार 4 धावेंसाठी पाहायला मिळतोय. अप्रतिम एक्सिलेंट फलंदाजी पाहायला मिळते. ज्या दौलतला पहिल्या मॅच मध्ये आपण पाहिलं, पहिल्या षटकामध्ये अगदी शांत ठेवलं होतं, तिथून मात्र घेर चेंज केला. आता घेर मात्र आपण पाहतोय 3ऱ्या 4थ्या घेर मध्ये गाडी चालवत असताना मैदानाच्या आतमध्ये अगदी धावांचा पाऊस बॅटिंग करत असताना चौकारा नेताना पाहायला मिळत आहेत. काय फलंदाजी आहे, गोलंदाजी इथून मात्र चांगली टाकावी लागेल. अलवडी टीम आहे, स्वतः आयोजक आहे, परंतु आज मात्र या स्पर्धेमध्ये आपला टप्प्याचा चेंडू आहे. इथे मात्र काय घडते, अप्पर कट आणि इथे मात्र पहा षटकार येईल का, लाजवाब हँडसम, लांबच लांब इथे षटकार पाहायला मिळेल का. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत, काय सांगतील त्यांच्याकडे आपल्याला पाहायला मिळेल, परंतु आपण पाहतो इथे चौकार येतोय. इथे मात्र 4 धावा आल्या धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. या 4 धावेने नक्कीच आपण जर पाहिलं तर धाव 24 धावा धाव फलकावरती जाताना आपल्याला पाहायला मिळते. एका दिशेला आपण पाहतोय टप्प्याचा मारा आणि त्याच्यावरती प्रहार करताना पॉइंट आणि कव्हरच्या डोक्यावरून 24 धावा झाल्या धाव फलकावरती.
सॉरी क्षमा असावी, धावसंख्या 28 झाली आहे. 28 धावसंख्या झाली आहे, क्षमा असावी. पहिल्या षटकामध्ये आपण जर विचार केला तर धावसंख्या होती ती मात्र आपण पाहिलं. अठ्ठावीस धावा झाल्या. चला पुढचा चेंडू या ठिकाणी आपण पाहतोय. गोलंदाज चैतन्य, इथे मात्र चांगला चेंडू आहे, अति चांगला चेंडू पाहायला मिळाला. एक धाव मात्र केली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे का, जोखीम पत्कारली होती तिथे मात्र आपण पाहतोय. नॉन स्ट्राईक इन वरून आपण पाहिलं तर दौलत मात्र शांत उभे होते आणि शांत क्रीज मध्ये उभेच आहेत आपल्याला पाहायला मिळतात. एका दिशेला दौलत, दुसऱ्या दिशेला विनायक शिंदे, ही जो क्रमक जोडी मैदानाच्या आतमध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळते. त्यांच्या अगेन्स्ट गोलंदाजी करताना चैतन्य कुठेतरी आपण पाहतोय या मॅच मध्ये अगदी खराब गोलंदाजीचा नमुना करत असताना चैतन्याला आपण पाहतोय. कुट्टाप्याचा चेंडू, फटका चांगला आहे, तिथे झेल होईल का, क्षेत्ररक्षण झालंय परंतु पाहतच राहिले चेंडूकडे. तिथे मात्र एकच धाव आपल्याला पाहायला मिळेल, एकापेक्षा जास्त काही घेतलेलं नाही तिथे. धावा जर पाहिला तर धाव फलकावरती आपण पाहतोय 2 षटकांचा या ठिकाणी खेळ संपलाय. धावसंख्या झाली तब्बल धावसंख्यावरती 30 धावा. इथून पुढे जिंकण्यासाठी आता मात्र 6 चेंडू आणि 9 धाव्यांची गरज आहे. 6 चेंडू 9 धावा. हा मॅच अगदी रोमॅन्टिक मॅच आहे, पाहण्यासारखी मॅच आहे. आपण पाहतोय मॅच कुठे फिरेल, कधी फिरेल काही सांगू शकत नाही. जोपर्यंत शेवटचा चेंडू टाकला जात नाहीये ना तोपर्यंत कोण जिंकेल कोण हरेल हे आम्ही सांगू शकणार नाहीये. परंतु 6 चेंडू 9 धाव्यांची गरज असताना आता मात्र निर्णायक षटक कोणाच्या खांद्यावरती आपल्याला पाहायला मिळेल. शेवटचं षटक म्हटलं की अगदी गोलंदाजाचा अगदी चांगली गोलंदाजी टाकावी लागते. परंतु तिथे जर पाहिलं तर गोलंदाजी करत असताना त्याच्यावरती जी जबाबदारी दिली आहे ती जबाबदारी स्वीकारून गोलंदाजी टाकायची. परंतु इथे मात्र धावा रोखायच्या आहेत, ही मोठी जबाबदारी आहे. आणि ही जबाबदारी स्वीकारण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं तर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील ज्याच्याकडे जयश आपल्याला पाहायला मिळतील, ज्याच्याकडे आपला कॉन्फिडन्स आहे, अनुभव आहे. अनुभव कुठेतरी इथे कामी येईल का पाहायला मिळेल. समोर आपण फलंदाज पाहिलं तर विनायक शिंदे आपल्याला पाहायला मिळतील. 6 चेंडू 9 धावा. एखादा डॉट चेंडू या मॅच मध्ये प्रेशर निर्माण करू शकेल, एखादा डॉट चेंडू मॅच मध्ये आणू शकेल अलवडी टीमला. परंतु इथे काय घडेल, पहिला चेंडू अप्रतिम चेंडू होता, पाठीमागे मिस झालाय आणि इथे मात्र खराब क्षेत्ररक्षण होत असताना पाठीमागे जर पाहिलं तर जिथे चौकार होता तिथे मात्र 2 धावा आपल्याला पाहायला मिळतात. आणि इथे खराब क्षेत्ररक्षण करून चालणार नाहीये. जयेशने जर मॅच काढली ना तर इथे मात्र आपण पाहतोय कृष्णदादा दिनकर सुर्वे यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक येणार आहे. जयेशने जर ही मॅच जिंकून दिली, कारण की जयेशकडे एकट्याकडे मॅच नाही आहे, त्यांना साथ द्यावी लागेल क्षेत्ररक्षकांना. आणि क्षेत्ररक्षक ज्यावेळी साथ देतात गोलंदाजाचा कॉन्फिडन्स वाढला जातो आणि तेवढाच एक मोठा वाटा क्षेत्ररक्षकांचा देखील असतो. जयेश निघालाय पुन्हा एकदा गोलंदाजीच्या ट्रॅकवरती पाहतोय. कुट्टाप्याचा चेंडू अप्रतिम एक्सिलेंट गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते जयेशाची. काय फलंदाजी राहिली आहे. आता मात्र थर्ड अंपायर पंचांचा कॉल आलाय. तिसरे पंच आपण या थर्ड अंपायरचा कॉल आहे. आमचे ऑफिशियल पंच आपल्याला पाहायला मिळतील आणि हे ती मात्र आपण पाहतोय. फलंदाज बाद आहे की नोट आउट आहे की आणि आता मात्र आपण पाहतोय इथे मात्र सुरक्षित आहे मैदानाच्या आतमध्ये. नोट आउट सिग्नल येतोय. फलंदाज क्रीज मध्ये अगदी पोहोचलेत आणि इथे मात्र एकच धाव मिळते. 2 चेंडू टाकून झाले, धावा खर्च केल्या 3. आता मात्र 4 चेंडू आणि करायचे आहेत त्या मात्र 6 धावा. 4 चेंडू 6 धावांचं समीकरण आहे. कुट्टाप्याचा चेंडू, इथे मात्र 1 धाव काढली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न असेल का, हा प्रयत्न केलाय जरूर. 1 धाव मात्र नक्कीच पूर्ण केली आहे आणि दुसरी धाव देखील या ठिकाणी कंप्लीट झाली आहे. सामना अगदी रफ अँड टफ पाहायला मिळतोय. हा सामना जर आवडला असेल ना तर जोरदार एकदा प्रेक्षक मायबाप हो आपण टाळ्या वाजवायला हरकत नाहीये की अगदी मॅच पाहतोय. आलवडी विरुद्ध सावरी यांच्या दरम्यान अप्रतिम मॅच पाहायला मिळते. एका दिशेला हारण्याची भीती तर एका दिशेला जिंकण्याचा आनंद आपल्याला पाहायला मिळेल. एका दिशेला आलवडी टीमचे चाहते मरत असेल ही मॅच जिंकू दे, तर सावरी टीम देखील तोच प्रयत्न करते. पाहूया मॅच कोण जिंकेल कोण हारेल.
इथे मात्र चांगला फटका आहे, तिथे मात्र क्षेत्ररक्षक आहेत, एक धाव मात्र घेतली आहे, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे का, थोडंसं बंबाळ झालाय, 2 धावा इथे मात्र कम्प्लीट होताना पाहायला मिळतील. बघता बघता तिसरी धाव होण्याचा मार्ग नाहीये तिथे आणि 2 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. संघाची धाव संख्या जाऊन पोहोचते 37 धावा. आता मात्र 2 चेंडू आणि 2 धावा. एखादा डॉट चेंडू या मॅचचं गणित बिघडवू शकेल. एखादा डॉट चेंडू जर आला ना तर फलंदाजावरती प्रेशर येईल, परंतु फलंदाज आपण पाहतोय जो प्रेशरमध्ये होता तो मॅचकडे येऊन आलाय, मॅचला अगदी रफ अँड टफ मध्ये मुवमेंट मध्ये घेऊन आलाय. जिथे आपण पाहतोय दौलत शिंदे आणि विनायक शिंदे ही जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. एका दिशेला आपण पाहिलं तर जयेश सुर्वे ज्यांच्यासाठी प्राइज झालं ही मॅच जिंकून दिली, तर कृष्णा दिनकर सुर्वे यांच्याकडून 1001 रुपयाचं पारितोषिक आहे. पहा, एक चेंडू हा महत्वपूर्ण चेंडू, अगदी चांगला चेंडू, एक धाव काढली आहे, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे का, क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. इथे मात्र काय घडते, धोक्याची घंटा आणि आता मात्र या मॅच मध्ये कमबॅक केलंय सावरी टीम, मात्र फायनल मध्ये दाखल झालाय. हडलक या ठिकाणी, अलवडी टीम या ठिकाणी. धन्यवाद दोन्ही टीमचं या ठिकाणी आपण मनापासून सेमी मध्ये दाखल झालाय आणि यानंतर मॅच आपण पाहणार आहोत कोळघर विरुद्ध मुनावळे. सामनावीराचा मानकरी ठरलाय दौलत शिंदे, त्याला सामनावीराचा